नमस्ते, जय शिवराय. मी अंजली जाधव. लोकांना साधेपणाचा उपदेश देणारे आज स्वतःच्या घरामध्ये शाही थाटामध्ये सुव्यवस्था केलेली आहे आणि गरिबाच्या घरची मुलगी जी असते तिचं लग्न करायचं असेल त्यावेळेला मात्र कर्ज काढून त्या आईवडिलांनी आयुष्यभर हप्ते फेडायचे. असा काही उपदेश देणारे, काही संदेश देणारे, साध्या पद्धतीनं लग्न करा मुलीचं असे सांगणारे आता स्वतः मात्र घरचा विषय स्वतःच्या असल्यानंतर 100 एकरामध्ये मंडप उभा करण्यात आलेला आहे. शाही थाट व्यवस्था केलेली आहे, लाखोची गर्दी. मग जगासमोर एक उपदेश द्यायचा, बोलायचं एक आणि कृती करायची एक. मग लोकांना हा जनतेला प्रश्न पडणारच आणि जनता हा प्रश्न विचारणारच. मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बघायचं नाहीये किंवा तुमचं काय चाललंय ते नाही मला पाहायचं, पण समाजासमोर आदर्श ठेवण्यासाठी आपण जे कीर्तन करता, आपण जे समाजाला उपदेश देता ते आपण कृतीमध्ये किंवा स्वतः आपण ठाम त्या विचारावरती आहे का? बोलणं आणि करणं याच्यामध्ये खूप फरक असतो. याच्यामुळे लोकांचा विश्वास तुटला जातो. समाजाला वेगळा उपदेश द्यायचा आणि स्वतः मात्र कृती वेगळीच करायची. हा समाजाला प्रश्न पडलाय, नक्की महाराजांचं चाललंय काय? प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे तर सगळ्यांना माहीतच आहेत आणि त्यांच्या मुलीचं आज लग्न आहे. ते जवळपास 100 एकरामध्ये तिच्या लग्नाचा सोहळा पार पडत आहे. ते नेहमीच त्यांच्या कीर्तनातून साधेपणाची शिकवण देतात. आपलं राहणीमान साधं असावं आणि आई वडिलांना पण ते संदेश देत असतात की मुलींचं लग्न आपल्या हे साध्या पद्धतीनं करा, जेणेकरून आयुष्यभर तुम्हाला हप्ते फेडायला लागू नयेत. आणि मुलींना सुद्धा ते नेहमीच एक साधेपणानं कसं जगायचं, आई वडिलांना कसा त्रास देऊ नये हे नेहमीच ते सांगत असतात. आणि आज त्यांच्या मुलीचं लग्न मात्र ते 100 एकराच्या जागेत मोठा विवाह सोहळा ते सध्या करत आहेत. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा कुणाच्या आवडीनिवडीमध्ये मला तर अजिबात पडायचं नाहीये, पण ज्यावेळेला स्वतःच्या मुलीचा सोहळा तुम्ही मोठ्या थाटामाटात 100 एकरांमध्ये करता तर इथून पुढे तुमच्या कीर्तनातून आम्ही नेमकी कोणती शिकवण घ्यायची हे मात्र तुम्ही आम्हाला नक्की सांगा. कारण आता इथून पुढे तुमचं कीर्तन ऐकायचं की नाही हे मग आम्ही ठरवू. आणि कसं आहे, लोकांना तत्वज्ञान देणं खूप सोपं असतं, पण ज्यावेळेला स्वतःवर काही गोष्टी येतात किंवा स्वतःवर काही गोष्टी करायच्या असतात तेव्हा मात्र त्या गोष्टी सांगण्या इतक्या सोप्या नसतात. सांगणं वेगळं आहे आणि करणं खूप वेगळं आहे. तुम्ही आजपर्यंत जी काही कीर्तनं दिलेली आहेत, साधेपणाची शिकवण दिलेली आहे आणि इतका हा मोठा विवाह सोहळा एका बाजूला आहे, तर आता त्या दोन्हीमधून आम्ही नेमकं काय घ्यायचं आहे किंवा काय करायचं आहे इथून पुढं ते आम्हाला समजत नाही. तुम्ही नक्की आता इथून पुढं कीर्तन सुरू झाल्यानंतर नक्की सांगा. आजच्या समाजात एक मोठा प्रश्न उभा राहतो. जगाला ज्ञान देणारे, प्रवचनातून साधेपणा आणि संस्काराचा संदेश देणारे इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नात होत असलेला प्रचंड खर्च सध्या चर्चेचा विषय बनला आहे. जे लोक समाजाला साधेपणाचं, संयमाचं आणि योग्य जीवन मूल्यांचं मार्गदर्शन करतात त्यांनी स्वतः त्या मूल्यांचं पालन करणं अधिक गरजेचं नाही का? समाजात अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत आहेत. मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढतात, आयुष्यभर फेडत बसतात, कारण समाजात दिसावं तसं जगावं असा दबाव तयार होतो. अशावेळी प्रभावशाली व्यक्तीची साधेपणाची उदाहरणं देणं खूप महत्त्वाचं आहे. लग्न हा आनंदाचा आणि संस्काराचा सोहळा आहे, दिखाव्याचा नाही. जर समाजाला दिशा देणारेच लोक खर्चिक परंपरा दाखवत असतील, वाढवत असतील, तर सामान्य माणसावर त्याचा परिणाम होणं साहजिकच आहे. बदल हवा असेल तर तो स्वतःपासून सुरू करायला हवा. साधेपणा हा कमीपणा नाही, तोच खरा मोठेपणा असतो. हे या महाराजांनी दाखवून दिलं पाहिजे.